ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमस्ते यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। भगवान श्री रामकृष्ण, माँ शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरणी साष्टांग प्रणाम। तसेच सर्व भक्तांना माझा नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण ही परंपरा कायम ठेवलेली आहे। जरी लॉकडाऊन आहे आणि बरेचसे कार्यक्रम आपल्याला, तरी मठारे अनेक असे उपक्रम आपण सुरू ठेवू शकलो। जसं की कोरोनाग्रस्तांना आपण रिलीफमध्ये बऱ्याच वस्तूच्या देणग्या दिल्या आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपण पार पाडू शकलो आणि भगवान श्री रामकृष्णांची पोथीचं पारायण सुद्धा आपण 1 महिना अखंडितपणे सुरू ठेवू शकलो। आणि ही जी व्याख्यानमाला दरवर्षी आपली असते, श्रावण मास व्याख्यानमाला, ती व्याख्यानमाला सुद्धा आपण अखंडितपणे सुरू ठेवू शकलो। आज व्याख्यानमालेचा किंवा प्रवचनमालेचा समारोपाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुमच्याशी थोडं हितगुज करावं असं वाटलं। सुरुवातीला आपण बघतो की जेव्हा सुरू केलं त्यावेळेस मी कठोपनिषदावरती 3-4 व्याख्यानं दिली, पण मध्ये काही व्यत्यय आलं त्यामुळे काही होऊ शकलं नाही। पण ही जी 1 महिन्याची व्याख्यानमाला आपण जी श्रावण मास व्याख्यानमाला सुरू केलेली होती, त्यामध्ये स्वामी बुद्धानंदजी आणि स्वामी कृपाघरानंदजी महाराज यांचा भरपूर आपल्याला सहयोग मिळाला आणि त्यामुळे आपण अखंडितपणे ही व्याख्यानमाला सुरू। सगळीकडेच आपल्याला माहिती आहे की कोरोनाची जी भीती निर्माण झालेली आहे, लोक घराच्या बाहेर येऊ शकत नाही आणि मठाचे सगळे कार्यक्रम त्यामुळे बंदच आहे। तेव्हा अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काही ना काहीतरी भक्तांना देण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण प्रत्येकालाच काळजी घेणं खूप आवश्यक आहे। कारण सगळीकडे वातावरण आपण बघतोय तेव्हा घराच्या बाहेर कमीत कमी पडलेलंच बरं। त्यामुळे आपल्या भक्तांना काही त्रास होऊ नये या उद्देशानं आपण हे सगळे कार्यक्रम ऑनलाईन करत आहोत आणि सगळे कार्यक्रम व्यवस्थित आपले पार पडत आहेत। आपण सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला। आपल्या सर्वांचं मठातर्फे स्वागत। 1 महिन्याभर आत्मबोध, भगवद्गीता या सगळ्या वेदांताच्या शास्त्रावरती सखोल चर्चा करण्यात आली। त्यामुळे धैर्य किंवा एक मनाला सामर्थ्य देण्यासाठी आपल्याला विचाराची आवश्यकता असते आणि विचाराच्या शक्तीमुळेच आपण सगळ्या संकटाचा सामना करू शकतो। तेव्हा अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा रामकृष्ण मठद्वारे काही ना काही कार्यक्रम सुरू असतात। तेव्हा आज आपला कार्यक्रमाचा व्याख्यानमालेचा समारोप होत आहे। पुढे असे काही कार्यक्रम आपले सुरूच राहणार आहेत।
आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला, दररोज आपण ती सगळी व्याख्यानं ऐकलीत, तर याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम सुरू राहील. आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. मठ कधी उडेल आपल्याला काही सांगता येत नाही. आता ही भगवंताचीच एक लीला आहे आणि ह्या सृष्टी स्थिती प्रलय भगवंताचीच लीला आहे. आता तो भगवंत किती दिवस ही लीला अशी सुरू ठेवणार आहे आपल्याला तर माहिती नाही. तरी पण भगवान श्री रामकृष्ण, मा शारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांना प्रार्थना करूया की लवकरात लवकर ही जी जागतिक किंवा वैश्विक महामारी आहे, हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे सगळं जीवन आपलं सुरळीत सुरू राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी आज आता इथेच थांबतो. त्यानंतर स्वामी बुद्धानंदजी महाराज आत्मबोधावरती आपल्याशी बोलणारच आहे. त्यानंतर ते तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन वगैरे देतील, पुढे काय काय कार्यक्रम कसे कसे राहणार आहे याबद्दल तुम्हाला ते विस्तारानं सांगतीलच. तेव्हा पुन्हा एकदा नमस्कार आणि पुन्हा जर संधी मिळाली तर आपण भेटूया. आणि महाराजांचे जे व्याख्यान आहे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ते तर सुरू राहणारच आहे, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. पुनश्च नमस्कार. 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 आत्ताच आपण आपल्या मठाचे अध्यक्ष श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज, ज्यांना की आपण प्रेमाने आणि आदराने अध्यक्ष महाराज म्हणून सुद्धा ओळखतो, त्यांनी ही जी श्रावण मास प्रवचन माला सुरू आहे, आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी येऊन आपल्या सर्वांना आशीर्वाद दिले, आपल्या सर्वांना विशेष करून धीर दिला. कारण की या एका विकट परिस्थितीमध्ये आपण सर्वजण सापडलेलो आहोत आणि सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न की हे कधी संपणार, केव्हा ही जी महामारी आहे तिची पूर्णाहुती कधी होणार. आणि विशेष करून भक्तांना मठात यायची लागलेली आहे याची पुरे आहे. आणि विशेष करून जेव्हाही आपण सगळे फोन करता, प्रत्येक जणाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की केव्हा हे सगळं सुरू होणार. तर महाराजांनी सांगितलंच की सध्या परिस्थिती फार बिकटच आहे आणि ज्या पद्धतीने कोरोना अजूनही पसरते आणि विशेष करून पुण्यात काहीच कंट्रोल त्याच्यावरती नाही हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. पण हा पूर्ण विश्वास आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं ही परिस्थिती सुद्धा ही अशीच राहणार नाही. बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि या संदर्भात म्हणजे ज्याला म्हणतो की ही परिस्थिती बदलेल. आणि आता हा विषय जरा कोरोनाचा निघालाच आहे तर एक छोटीशी एक या संदर्भातली एक गोष्ट थोडक्यात सांगून मग आपण विषयाकडे प्रवेश करूया. कारण की आपल्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हे केव्हा संपणार, केव्हा संपणार. तर एक
राज्य होतं, तिथे एक राजा होता आणि त्या जो राजा होता तो अत्यंत कुशल होता, प्रशासक होता, प्रजावरती खूप प्रेम करणारा होता आणि त्याच्याकडे राज्यामध्ये खूप सुबत्ता होती, सगळे सुखी होते. त्यांच्या राज्यात एक संन्यासी महाराज आले फिरता फिरता आणि राजा फार आध्यात्मिक प्रवृत्तीचे सुद्धा होते. तर त्यांनी त्या राजांना विचारलं, क्षमा करा, राजांनी संन्यासी महाराजांना विचारलं की महाराज, माझ्याकडे सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे, तरी सुद्धा आपल्याकडनं मला असे काही शिकवण मिळावी की मला प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या शिकवणीच्या माध्यमातून मला बळ मिळालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पहा, त्यांची मागणी काय होती की कोणतीही परिस्थिती, आज सुबत्ता आहे, काहीतरी विपरीत परिस्थिती येऊ शकते, काय सांगता येत नाही, भविष्यामध्ये काय भविष्याच्या उदरामध्ये काय दडलेलं आहे हे मला सांगता येत नाही. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या त्या एक शिकवणीच्या माध्यमातून मला बल प्राप्त झाला पाहिजे, असं काही मला तुम्ही मंत्र किंवा अशी काही शिकवण द्या. राजाने म्हटलं की तू एक काम कर, तू एक गळ्यामध्ये सोन्याची चेन आणि एक छोटीशी पेटी तयार कर आणि मी तुला एका कागदावरती मला जी शिकवण तुला लिहून द्यायची आहे ती तिला लिहून देणार आहे आणि त्या पेटीमध्ये तू बंद करून तुझ्या त्या लॉकेटमध्ये, असं म्हणूया, तू बंद करून ठेवशील आणि मध्ये मध्ये त्याला उघडून वाचशील. म्हणजे ठीक आहे. राजा तशी ती एक लॉकेट, त्या छोटीशी पेटी तयार करतो. संन्यासी महाराज येतात आणि त्याच्यावरती एक वाक्य की हे सुद्धा टिकणार नाही, धिस टू विल पास. पहा, शब्दाकडे लक्ष द्या. हे सुद्धा टिकणार नाही म्हणजे ही परिस्थिती सुद्धा टिकणार नाही. धिस टू विल पास. आणि राजाने ती वाचली, त्याला समजवलं की पहा, जीवनाची परिस्थिती बदलत असते, पण आपले कर्तव्य कर्म करत राहा, असं सांगून राजांनी ती सुंदर ती शिकवण, ते कागदाची जी काही म्हणूया एक छोटीशी घडी केली आणि ती आपल्या लॉकरमध्ये ठेवून दिली आणि ते संन्यासी महाराज आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. काही दिवसानंतर शेजारचा एक राजा दुष्टबुद्धीचा, त्यांनी आक्रमण केलं. हा जो राजा होता चांगला, याने खूप जोरदार त्याला प्रतिसाद दिला, पण दुर्दैवाने शत्रू पक्षाचं सैन्य फार बलाढ्य होतं आणि याला कसं बसं आपल्या बायको मुलांना घेऊन आणि काही निवडक सैनिक घेऊन हा पळत पळत जीव वाचवत स्वतःच्या राज्यातून निघाला आणि स्वतःच्या राज्याच्या दुसऱ्या बाजूला एक गुहा होती, त्या गुहेमध्ये जाऊन तो खूप थकलेला, भूक लागलेली, पोरं रडत होते, राणी रडत होती, काही सैन्य सुद्धा आपलं सगळं धैर्य त्यांनी हरवून बसले होते. अशा परिस्थितीत तो राजा सापडलेला त्या गुहेमध्ये बसतो आणि काय करावा सुचेना. संन्यासी महाराजांची ती शिकवण लक्षात येते आणि तो राजा तो पेटी उघडतो. उघडल्याबरोबर त्याच्यामध्ये पुन्हा ते लिहिलेलं असतं, ही परिस्थिती सुद्धा नाही टिकणार, धिस टू विल पास. हे ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये इतकी उभारी येते आणि तेवढ्यात बघतो तर काय की राजाला शोधत शोधत त्यांचा जो मुख्य सेनापती सैन्याचा, तो दाराशी उभा आहे, त्याच्याबरोबर अनेक सैन्य उभे आहेत आणि तो म्हणतो सेनापती की महाराज, असं पासून आपल्याला चालणार नाही, मी आपल्या सगळं सैन्य जे विखरून गेलं होतं त्याने गोळा केलेलं आहे, जे काही वाचलेले आहेत, आपण पुन्हा लढूया, आपलं राज्य प्राप्त करूया, फक्त तुमची परवानगी आणि तुमचे आशीर्वाद घेण्याकरता मी इथे आलेलो आहे. राजाला जी उभारी आली होती ती अजून चौपटीने वाढली आणि जे काही सैन्य होतं, जे सगळे अस्त्रशस्त्र होते, त्यांनी घेऊन या राजाने पुन्हा अशी काही लढाई केली की तो दुष्ट राजा तिथून सगळं लुटलेलं असं माल होतं ते सगळं काही सोडून घेऊन तो आपल्या राज्यात पळून गेला. काही दिवसातच पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये ती सुबत्ता पुन्हा परत आली आणि जेव्हा सगळं काही स्थिर स्थान, राजाला पुन्हा मनात त्या संन्यासी महाराजांची शिकवण लक्षात आली. होता, राणी जवळ होती, राजकुमार
त्यांचे सगळे मंत्री होते, सगळं काही तसंच व्यवस्थित झालेलं होतं. तरी सुद्धा राजाने ती पेटी उघडली आणि पुन्हा एकदा वाचून आश्वस्त झाला. त्याला उभारी आली, धिस टू विल पास. ही परिस्थिती सुद्धा कायमची राहणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये हे सगळे प्रसंग सारखे येत असतात, जात असतात, येत असतात, जात असतात. अपेक्षित काय आहे की आपण बिलकुल स्थिर स्थावर उभं असलं पाहिजे. रामकृष्ण संघाचे एक महाअध्यक्ष परमश्रद्धेय स्वामी भूतेशानंदजी महाराज सुद्धा हेच वाक्य म्हणायचे. ते जेव्हा हेडक्वार्टर्समध्ये असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम करत होते, फार मोठी जबाबदारी असते, खूप काही ज्याला म्हणतो की प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि विशेषतः स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनमध्ये जबाबदारी मोठी असते. तर त्यांना एका ब्रह्मचारी महाराजांनी हा प्रश्न विचारला होता, जेव्हा ते अध्यक्ष झाले, महाअध्यक्ष झाले, की महाराज, जेव्हा तुम्ही हेडक्वार्टर्समध्ये होता आणि खूप प्रेशर असायचं, निर्णय घ्यावे लागायचे, तर तुम्ही हे प्रॉब्लेम्स कसे फेस करायचे, हा कणखरपणा तुमच्यामध्ये कसा आला? तर ते म्हणायचे की पहा, प्रॉब्लेम्स यायचे आणि आम्ही प्रॉब्लेम्सकडे बघायचो, प्रॉब्लेम्स निघून जातात. आम्ही फक्त साक्षीभावाने बघत असतो आणि जेव्हा निर्णय घ्यायचे असतात, अत्यंत निरपेक्ष भावाने जे आपले तत्व आहेत, जे आपलं कर्तव्य आहे ते करत असतो. प्रॉब्लेम्स येतात, प्रॉब्लेम्स निघून जातात. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे एक फार मोठं एक अरिष्ट आपल्या सगळ्यांवरती, पूर्ण विश्वावरती आलेलं आहे. कोणीच याच्यातून वाचलेला नाही आहे. तर फक्त जे आपलं कर्तव्य आहे की स्वतःची काळजी घेणं, आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेणं, आणि हे घेता घेता जे काही आपण इतरांची काळजी घेऊ शकतो, जे सहज शक्य असेल तसं करणं आणि ठाकूरांना प्रार्थना करणे की या संकटातून आम्हाला लवकरात लवकर सोडव. नक्कीच धिस टू विल पास. मी सर्व भक्तांच्या वतीने श्रद्धेय महाराजांच्या चरणी, श्रद्धेय स्वामी श्रीकांतजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना साष्टांग प्रणाम करतो की त्यांनी आज या समारोपाच्या दिवशी आम्हा सर्वांना खूप धीर दिला, धैर्य दिलं. तर त्यातून नक्कीच आम्हा सर्वांना एक या परिस्थितीला सामोरे जाण्याची एक नवीन ताकद आम्हाला मिळाली आहे. तर त्यांच्या चरणी प्रणाम करूया. आणि आज आपला या श्रावण मास प्रवचनमालेचा शेवट आहे, म्हणजे ही प्रवचनमाला इथे संपणार. पण आपली जी गीता आणि आत्मबोध हे जी व्याख्यानमाला आधीपासूनच सुरू होती, म्हणजेच प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक शुक्रवारी भगवद्गीता, तसंच प्रत्येक बुधवारी आत्मबोध. वेळ सुद्धा तीच राहणार आहे, संध्याकाळी 7 ते 8. आरती झाल्याबरोबरच आपण सुरू करूया आणि 8 वाजता संपवूया. हे 3 साप्ताहिक व्याख्यान हे असेच राहतील आणि आपण हे सगळं वेदांत चर्चा करू. आपली मानसिक शक्ती, त्याचबरोबर आपल्या जीवनाचा जो परम उद्दिष्ट आहे मोक्ष, त्याच्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण आजच्या या विषयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. आत्मबोध. आपल्या सर्वांना लक्षातच आहे की आपण सध्या जे चर्चा करत आहोत, पहिलाच जो श्लोक आहे, तपोभिक्षीण पापानां शांतानां वीतरागिणां क्षोयम आत्मबोधो विधीयते. आचार्य शंकर आपल्याला काय सांगत आहेत की ज्यांचे तप करून पाप क्षीण झालेले आहेत, ज्यांचे मनामध्ये वैराग्य आहे आणि मन शांत झालेलं आहे, जे मुमुक्षु आहेत, अशा साधकांकरता हा जो आत्मबोध याची रचना मी केली आहे, की किंवा मी त्यांना विधी येते, त्यांना मी सांगतो, असं त्यांचं उद्दिष्ट आचार्याने पहिल्याच श्लोकामध्ये प्रयोजन ज्याला म्हणतो ते स्पष्ट केलेलं आहे. आणि आपण आतापर्यंतच्या व्याख्यानामध्ये तप काय असतं, गीतेच्या माध्यमातून त्याची चर्चा केली.
आणि त्याच्यानंतर शांतानाम वीतरागिणाम, की ज्यांच्या मनात वैराग्य आहे आणि ज्यांचे मन शांत झालेली आहे, आणि त्याच्याकरता साधन चतुष्टय हे लागत असतं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे साधन चतुष्टय म्हणजे काय, तर विवेक, वैराग्य, शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व, याची आपण सखोल चर्चा करत आहोत विवेक चूडामणीच्या माध्यमातून. आणि त्यातून आपण विवेक आणि वैराग्य आणि शम हे कशाला म्हणतो याची सुद्धा चर्चा झालेली आहे. आज दम कशाला म्हणतात त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. शम कशाला म्हणतो त्याची थोडीशी पुनरावृत्ती करूया, की त्याची भगवान आचार्य शंकर म्हणतात विवेक चूडामणीच्या श्लोकामध्ये, विरज्य विषय व्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु स्वलक्षे नियतावस्था मनसः शम उच्यते. म्हणजेच की विषयांबद्दल, इंद्रियांचे जे विषय असतात त्याच्याकडे आपलं मन हे सारखं सारखं धावत असतं, पण त्या दोषांनी आपला मार्ग, मोक्षप्राप्तीचा मार्ग हा कुंठित होत असतो. म्हणून त्या विषयांचे दोष करून मनामध्ये वैराग्य उत्पन्न करून जे उद्दिष्ट आहे ब्रह्म प्राप्तीचं त्याच्याकडे मनाला लावणं. म्हणजेच जर आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं तर मनाला आवर घालणे, मनाला मनाद्वारा आवर घालून आणि ते ब्रह्मतत्वाकडे त्याला लावणे, याला म्हणतात शम. आणि याची पण चर्चा मागच्या वेळेस केलेली आहे, आपल्या सर्वांना नक्कीच ते स्मरणात असेल. आता जो आपला आज ज्याच्यावरती पण चर्चा करणार आहोत दम. तर आता दम हे कशाला म्हणतात, आचार्य शंकर या संदर्भात आपल्याला काय सूचना देत आहेत त्याची चर्चा करूया. विषयेभ्यः परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके उभयेषाम् इंद्रियाणां स दमः परिकीर्तितः. विषयेभ्यः परावर्त्य स्वस्वगोलके उभयेषाम् इंद्रियाणां स दमः परिकीर्तितः. आता ही चर्चा करत असताना दुसरी ओळचा पहिला जो शब्द आहे उभयेषाम इंद्रियाणाम. उभयेषाम म्हणजे दोन प्रकारच्या इंद्रिय ज्यांच्या माध्यमातून आपण या जगाचा भोग घेत असतो. आणि त्या कोणत्या कोणत्या, एक ज्ञानेंद्रिय, एक कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कशाला म्हणतात, की डोळे, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा. दुसरं हात. कर्मेंद्रिय कशाला म्हणतात, हात, पाय, वाणी, उपस्थ आणि पाय, हे झाले कर्मेंद्रिय. आणि हे जे दोन प्रकारचे जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचं पर्पज काय असतो, हे काय करत असतात, हे सारखं सारखं विषयांकडे धावत असतात. आणि विषयांकडे धावतात, आणि विषयांकडे धावतात तेवढंच नाही तर हे आपल्या मनामध्ये ज्याला म्हणतो की त्याला चिथवत असतात. त्याला त्याच्यामध्ये एका प्रकारचे ज्याला म्हणतो की एक गडबड करत असतात. कसं करत असतात, एक उदाहरण घेऊन समजण्याचं, की एक साधक आहेत, ते घरातून निघाले मठात येण्याकरता किंवा रोज येतात. आणि रोज रस्त्यामध्ये येत असताना एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट दुकानाच्या समोर ते जातात. आणि तेव्हाच नेमकं त्या विशिष्ट दुकानामध्ये काहीतरी गरम गरम समोसे, तो जो दुकानाचा मालक आहे तो समोसे तळत असतो. आणि त्याचा वास यांच्या नाकात जातो. आणि नाकात गेल्याबरोबर मनामध्ये उलटपालट होते, ते मन चिथवले जातं. आणि बस एक खाऊच, उद्या नाही खाणार, आज एक तर खाणारच, असं करता करता रोज खात असतो. तर म्हणण्याचा अर्थ काय, की आपलं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे नेहमी बाहेर बघत असतात. ते करूया, पण त्याच्या आधी एक्झॅक्ट परिभाषा काय म्हणतात आचार्य त्याच्याकडे बघूया. आचार्य म्हणतात विषयेभ्यः परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके उभयेषाम इंद्रियाणाम. उभयेषाम इंद्रियाणाम म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ज्या की सारख्या सारख्या बाहेर विषयांकडे धावत असतात, त्यांना एकाग्र करणं. आणि फक्त एकाग्र करणं नव्हे
तर त्यांना काय करायचं, विषयेभ्य परावर्त्य, म्हणजे त्यांचा स्वभाव आहे विषयांकडे धाव घेणं, पण विषयांकडे त्यांना धाव न घेऊ देता त्यांना त्यांचे जे केंद्रबिंदू आहेत, स्वगोलके, आपल्या जितक्या पण इंद्रिय आहेत बंधू भगिनींनो, 10, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि त्यांचं कंट्रोल कुठनं होतं, आपल्या मेंदूतून. आणि प्रत्येक इंद्रिय करता एक आपल्या डोक्यामध्ये एक कंट्रोल पॉइंट, ज्याला म्हणतात की केंद्रबिंदू, हे जे डोळे आपल्याला दिसतात आहे, हे ऍक्च्युली उपकरण आहे. खरी जी इंद्रिय आहे ती आपल्या मेंदूमध्ये आहे. हे आपले कान आपल्याला म्हणतात काय, हे कान आहे, पण कान नाही आहे, त्याचा आहे उपकरण आहे. म्हणजे वेव्स आपण कॅच करू शकू त्याच्याकरता हे सगळं यंत्रणा ईश्वराने दिलेली आहे, याला म्हणतात उपकरण. खरी जी इंद्रिय आहे ती आपल्या मेंदूमध्ये असते. हात विचार करता, आपण 2 हात दाखवतो, पण यांचं कंट्रोल कुठे असतं, तर ते मेंदूमध्ये असतं. तर प्रत्येक इंद्रिय करता एक केंद्रबिंदू असतं, इंद्रियांचा केंद्रबिंदू, आणि ते आपल्या मस्तिष्कामध्ये असतं, बुद्धीमध्ये असतं. तर आचार्य काय म्हणतात की विषयेभ्य परावर्त्य स्थापन स्वस्वगोलके उभयेषाम इंद्रियाणाम स दम परिकीर्तितः. दम कशाला म्हणतात, तर आपल्या या सर्व ज्या इंद्रिया आहेत, ज्यांचा स्वभाव कसा आहे की नेहमी विषयांकडे धाव घेत असतात, नेहमी, आणि त्या इंद्रियांना, मग ते कर्मेंद्रिय असो की ज्ञानेंद्रिय असो, या दोघा प्रकारच्या इंद्रियांना त्यांना त्यांच्या विषयापासून आवृत्त करून, तिथून खेचून त्यांना, अरे तुम्ही तुमच्या घरात म्हणजे तुमच्या केंद्रबिंदूमध्ये जाऊन चुपचाप बसा बघू. अरे बघू असं इतक्या गोड शब्दात बोलू ते काही बसणारे नाही. त्यांना चांगलं शिस्तीत, त्यांना बिलकुल, त्यांना ज्याला म्हणतो की त्यांना स्ट्रिक्ट डिसिप्लिन मध्ये ठेवावं लागतं, आणि त्यांना कह्यात ठेवणं, या सगळ्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना कह्यात ठेवणं म्हणजे कसं, बांधून ठेवणं, त्याला म्हणतात दम. शम म्हणतात मनाला कह्यात ठेवणं, आणि दम कशाला म्हणतात, इंद्रियांना कह्यात ठेवणं. दोघांमध्ये सूक्ष्म अंतर आहे, लक्षात ठेवा. शम म्हणतात मनाला कंट्रोल करणं, आणि दम म्हणतात इंद्रियांना. आणि कोणत्या इंद्रिय, दोन्ही, कर्मेंद्रिय पण आणि ज्ञानेंद्रिय पण. आता याचं थोडंसं विवेचन करण्याचा आपण प्रयत्न करूया की पहा, या जगामध्ये बंधू भगिनींनो, आपण जे काहीही संघर्ष करत असतो, आपण याची चर्चा केलेली आहे गीतेच्या वर्गामध्ये, आपल्या अपूर्णतेच्या बोधामुळे करत असतो. शिकतो, सवरतो, नोकरी करतो, धंदा करतो, पैसे कमवतो, यश कमवतो, सत्ता कमवतो, हे सगळं संघर्ष का सुरू आहे? 99% लोकांना माहित नसतं की हे संघर्ष ते आपल्यामध्ये असलेलं जे अपूर्णत्वाचं, त्याला या लौकिक गोष्टींनी पूर्ण करण्याचा ते संघर्ष करत असतात. आणि जेव्हा त्यांना हे लक्षात येतं की या लौकिक गोष्टींच्या माध्यमातून माझ्यामध्ये जो मला जाणवत आहे अपूर्णतेचा बोध, तो या लौकिक गोष्टीने होणार नाही, तेव्हा आपल्याला एक वेगळी दृष्टी लाभत असते. पण अर्थातच जे विवेकी असतात, जसे भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही लाभलं होतं. राजकुमार, एवढ्या मोठ्या राज्याचे राजकुमार, सर्व सुख सुविधा उपलब्ध, सत्ता, यश, कीर्ती, सुदृढ शरीर, सुंदर बायको, तरी सुद्धा मनामध्ये काहीतरी बोचत असतं, नाही काहीतरी अपूर्णता. आणि त्यांच्या ते लक्षात आलं की हे अपूर्णता ही काही लौकिक गोष्टींनी पूर्ण होणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, त्या अलौकिक गोष्टीच्या प्राप्तीकरता ग्रहत्याग केला की जे प्राप्त केल्याने त्यांना पूर्णत्वाचा बोध होईल. तर हे
जाणवतं बंधू भगिनींनो, हे आपल्या मनात जास्त अंतःकरणात जाणवत असतं. मी हे प्रसंग का मांडला, ही भूमिका का मांडली, फक्त हे सांगण्याकरता की एक इथे आपल्याला फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपलं मन आणि आपल्या या 10च्या 10 इंद्रिय यांचा एक अतूट आणि अत्यंत जवळचा संबंध आहे. अत्यंत जवळचा आणि अतूट संबंध आहे. म्हणजेच मनामध्ये चलबिचल झाली तर ती इंद्रियांमध्ये रिफ्लेक्ट होणारच, किंवा इंद्रियांमध्ये जर काही चलबिचल झाली तर ते मनाला विस्खळित करणारच. हा यांचा एक अतूट आणि फार जवळचा संबंध आहे. कसं तर आपण आत्ताच उदाहरण घेतलं की पहा, मठात निघण्याकरता एक व्यक्ती घरातून निघाली, मन शांत आहे, पण त्या दुकानाच्या समोर जसंच ती व्यक्ती तिथून निघते आणि नाकामध्ये तो वास जातो गरम गरम समोस्यांचा, बस मनामध्ये चलबिचल झालीच. आता मी समोसा खाऊ की नको हा निर्णय कोण घेतं? हा निर्णय बुद्धी घेत असते. पहा, फक्त शब्द हे सगळे थोडेसे टेक्निकल असं वाटत असतील, पण याच्याने तुम्ही घाबरून जाऊ नका. हे कोण कोण काय काय करतं फक्त हे तुमच्या पुढे मांडायचं आहे. आणि विशेष करून मला हे सांगायचं तुमच्या पुढे की मन आणि इंद्रियांचा म्हणजे बिलकुल जवळचा संबंध आहे. पहा, घरातून निघताना मन शांत आहे की मठात जाऊन आरती अटेंड करायची आहे, पण रोज त्या विशिष्ट वेळी त्या विशिष्ट दुकानापुढे आल्यानंतर नाकात समोस्यांचा वास गेला आणि बस मन चलबिचल झालं. आणि मग मन त्या बुद्धीला सांगतं की अरे आज खाऊया, उद्यापासून बंद करूया, आणि बस. म्हणजे हे काय झालं की इंद्रियांनी मनाला चिथवलं. आणि याचा विपरीत सुद्धा घडत असतं. कसं की मन सुद्धा इंद्रियांना चिथवतं. कसं? कल्पना करा की तीच व्यक्ती घरामध्ये बसलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस पडतोय, आता मठात जाऊ शकत नाही असा एक विचार मनात आला. पण त्याच वेळेस बरोबर ज्या वेळेस त्या दुकानाच्या समोर निघत असताना ती वेळ आली रे आली की मनामध्ये त्या समोस्याची आठवण निर्माण झाली. मनामध्ये त्या गरम गरम समोस्याची आठवण त्या मनात निर्माण झाली आणि ती म्हणजे इतक्या वर्षाची सवय असल्याने ते काय होतं, ते चित्तामध्ये किंवा मनामध्ये ते चलबिचल निर्माण झाली. आणि मग काय, समोसा पण खाऊया आणि मठात सुद्धा जाऊया. म्हणजे पहा, आतापर्यंत विचार होता की आज पाऊस पडत आहे, आज आपण घरातूनच लाईव्ह स्ट्रीमिंग बघूया, हा विचार केला होता. मन शांत होतं आणि इंद्रिय सुद्धा शांत होत्या. पण इतक्या वर्षाची ती एक सवय लागल्यामुळे ती बरोबर त्यावेळेस त्या चित्तातून ती आठवण निघाली, मनाला चलबिचल केलं आणि बुद्धीने निर्णय घेतला की जाऊच या, समोसा पण खाऊया आणि आरती सुद्धा अटेंड करूया. म्हणण्याचा अर्थ बंधू भगिनींनो की हे मन आणि हे इंद्रिय यांचा अशी एक म्हणजे यांचा तो एक गुटबंदी आहे. एकाला डिस्टर्ब केलं की दुसरं डिस्टर्ब होतच असतं. आणि त्यातून आपण 2 वैशिष्ट्य बघण्याचा प्रयत्न करूया आज की मनाचं काय वैशिष्ट्य आहे आणि इंद्रियांचं काय वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्याकरता आपण कठोपनिषदचं एक मंत्राचं त्याचं सहाय्य घेऊया आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या वचनामृतला एक प्रसंग सुद्धा घेऊया. मनाचं वैशिष्ट्य काय असतं बंधू भगिनींनो की मनामध्ये त्याला ईश्वराने अशी एक वैशिष्ट्य किंवा फॅकल्टी दिलेली आहे, एक गुण दिलेला आहे की हे मन बाह्यमुखी सुद्धा असू शकतं आणि हेच मन अंतर्मुखी सुद्धा होऊ शकतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त मी शब्दात मांडतोय. मन अंतर्मुखी सुद्धा होऊ शकतं आणि मन बाह्यमुखी सुद्धा होऊ शकतं. मनामध्ये ती फॅकल्टी आहे. जेव्हा हे मन बाहेर बघत असतं,
इंद्रियांना चिथवत असतं. इंद्रियांच्या माध्यमातून काहीतरी वास, काहीतरी दृश्य ते ग्रहण करतं आणि त्याचा उपभोग आपण घेत असतो. याला बाह्य वृत्ती. पण तेच मन आपण संपूर्णपणे जर आत वळवलं तर आपल्याला, जर ते मन याच्यामध्ये वैराग्य असेल, स्थिरता असेल, तर ते आत वळवलेलं मन आपल्याला कसं सहाय्य करतं? ईश्वर दर्शन करता सहाय्य करत असतं. सध्या आपली वृत्ती कशी आहे? सध्या आपली वृत्ती आहे आपण जास्त बाहेरच बघतो. अंतर्मुखी फार फार कमी वेळा करता, काही सेकंदाकरता आपली अंतःवृत्ती होत असते आणि म्हणून आपल्याला ईश्वर दर्शन होत नसतं. या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्णांचं फार सुंदर एक बोलकं उदाहरण दिलेलं आहे आपल्या ठाकूरांनी. ते म्हणतात, ज्यावेळेस ठाकूर भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना भारतावरती इंग्रज लोकांचं राज्य होतं आणि रात्री ते ब्रिटिश सिपाही जे असतात ते गस्त द्यायचे, म्हणजे ब्रिटिश सरकारचे भाई, आणि त्यांच्याकडे ते एक विशिष्ट लालटेन असायची एक. आता टॉर्च असते, तर ती लालटेन कशी असायची? त्यांच्या हातात असायची आणि त्या लालटेनच्या माध्यमातून ते समोर कोण येतंय जातंय त्याचा चेहरा ते बिलकुल बघू शकत होते स्पष्टपणे, कारण की त्याचा प्रकाश त्याच्या तोंडावरती पडायचा. पण समोर जी व्यक्ती येत आहे त्याला या चौकीदार किंवा त्या शिपाईचा चेहरा दिसत नव्हता. का? कारण की तो स्वतः अंधारात आहे, पण त्याच्या हातात असलेली लालटेन जी होती त्यातून तो बरोबर हा समोरची व्यक्ती कोण आहे त्याच्या चेहऱ्यावरती उजेड पाडून ते नक्की बघायचे की समोरची व्यक्ती कोण आहे. तर हे उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की जर आपल्याला त्या चौकीदारचा, त्या शिपाईचा चेहरा बघायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या शिपाईला सांगावं लागेल की साहेब, जरा लालटेनचा प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर टाका ना, आम्हाला बघायचंय की तुम्ही कसे दिसता. आपल्याला त्याला विनवणी करावी लागेल. एक्झॅक्टली हेच उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा तो शिपाई त्याचा तो प्रकाश बाहेर टाकतो तर तो इतरांना बघू शकतो, म्हणजे इतर जे सुखभोग आहेत संसाराचे त्यांना बघू शकतो. पण ज्या साधकाला ईश्वर बघायचंय तर त्यांनी मन, पहा, त्या लालटेन रूपी जे मन आहे त्याला जर बाहेर आपण केलं, किती सुंदर उदाहरण दिलंय की ते लालटेन रूपी जे मन आहे त्याला जर बाहेर आपण त्याचा प्रकाश बाहेर फेकला तर आपल्याला काय दिसणार? सगळे इंद्रिय सुखभोग दिसणार, रूप, रस, गंध हे सगळं दिसणार. आणि त्याच मनाला जर आपण, जसं तो समोरची व्यक्ती म्हणते की साहेब जर तुमचा चेहरा बघायचा आहे, म्हणजेच भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात की तेच मन जर आपण आपल्याकडे वळवलं तर काय होईल की आपल्याला साहेबांचा चेहरा, म्हणजेच ते मन आपण जर आपल्या आतमध्ये वळवलं तर आपल्यामध्ये असलेलं जे ईश्वर तत्व आहे, आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याचे दर्शन आपल्याला घडू शकतात. पण असं एका सेकंदाकरता घडवलं आणि पुन्हा 24 तास बाहेर त्यातनं होत नसतं. त्याच्याकरता सतत प्रयत्न करून अंतर्मुखी व्हावं लागतं. म्हणण्याचा अर्थ काय की या उदाहरणाच्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्ण आपल्या पुढे जे मांडतात एक तत्व की मन हे बहिर्मुखी सुद्धा असू शकतं आणि ते अंतर्मुखी सुद्धा असू शकतं. जर बहिर्मुखी मन असेल तर ते सतत चिथवलेलं, प्रलोभनाच्या मागे धावणारं आणि सतत अस्थिर अशी त्याची स्थिती असते. आणि अशा स्थितीमध्ये ईश्वर प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, आत्मतत्वाची प्राप्ती ही फार अवघड असते किंवा अशक्यच असते. तर पहा, मनामध्ये ती फॅकल्टी बहिर्मुखी किंवा अंतर्मुखी करू शकतो, पण त्याच्याशी अत्यंत जवळीक असलेलं जे इंद्रिय आहेत 10, जे मनाशी खूप घट्टपणे जोडल्या गेलेले आहेत, त्या इंद्रियांची काय स्थिती आहे ते बघूया. तर इंद्रियांची स्थिती अशी आहे की इंद्रियांमध्ये स्वतःचा विवेक एकतर नसतो. आणि एवढंच नव्हे तर इंद्रिय जे असतात ते नेहमी बहिर्मुखी असतात. त्यांना ईश्वराने किंवा स्वयंभू भगवानांनी असं बनवलेलं आहे की ते आतमध्ये वळून बघूच शकत नाही. इंद्रियांमध्ये 2 गोष्टी तुमच्यापुढे मांडू इच्छितो
की इंद्रियांमध्ये भगवान म्हणजे स्वयंभू ईश्वराने असे आहे की त्या आतमध्ये वळून ते बघूच शकत नाही, त्यांना ते नेहमीच बाहेरच बघतील. खूप जास्त झालं तर इंद्रियांना कह्यात ठेवून आपण त्यांच्या केंद्रामध्ये स्व गोलके त्या केंद्रांमध्ये बंद करून ठेवू शकतो. याचा पुरावा काय? तर कठोपनिषदचा एक फार सुंदर मंत्र जे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. त्या मंत्रामध्ये आचार्य यम हे स्पष्टपणे सांगतात. काय सांगतात ते बघूया. म्हणजे पहा, ही इंद्रियांची जी एक कमकुवतपणा जो आहे की ते फक्त बाहेर बघू शकतात, आतमध्ये बघण्याची त्यांची जी पात्रता ती ईश्वराने त्यांना दिलीच नाहीये. स्पष्टपणे या मंत्रांच्या माध्यमातून ते म्हणतात. ते मंत्राच्या मार्फत काय तो मंत्र आहे? परांची खाणी वितरणत स्वयंभू तस्मात् परां पश्यन्ति नान्तरात्मन कश्चित् धीरः प्रत्यगात्मन ऐक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. परांची खाणी वितरणत स्वयंभू. स्वयंभू म्हणजे स्वयंभू ईश्वर. त्यांनी काय केलंय? परांची खाणी. खाणी म्हणजे की ज्याच्यामध्ये छिद्र असतो किंवा ज्याच्यामध्ये दोष असतो, ज्याच्यामध्ये पात्रता नसते. परांची खाणी वितरणत स्वयंभू तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन. की या स्वयंभू ईश्वराने या इंद्रियांना कसं तयार केलेलं आहे की त्यांच्यामध्ये एक त्यांना जन्मजात दोष ज्याला म्हणूया असा तो दिलेला आहे. काय दिलेला आहे? की या इंद्रिय ह्या बाहेर बघू शकत, त्याचं बाहेरच बघू शकतात. हे आतमध्ये त्यांना वळून काही बघण्याची त्यांना ती पात्रता योग्यता हीच दिलेली नाहीये. एक मुलगा कल्पना करूया की तो 12वी मध्ये पास होतो चांगल्या 95%, पण त्याचे विषय असतात कॉमर्स, आणि मग तो जातो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये की मला इंजिनियर व्हायचं आहे, मला चांगले 95% मार्क आहेत. ते काय म्हणजे, अरे तुला पात्रता नाहीये. का नाहीये? तुला सायन्समध्ये जर 95% आले असते तर मी दिली असती तुला ऍडमिशन. म्हणजे तुला इंजिनियर होण्याची म्हणजे या बाबतीत तुझी पात्रता नाहीये. कॉमर्सच्या सर्टिफिकेटवर इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. किंवा 12th विथ सायन्स आणि असा काहीतरी कोर्स करायचा आहे की जिथे त्याची एलिजिबिलिटीच नाहीये, तर हे शक्यच नाहीये, पात्रताच नाहीये. तसंच या इंद्रियांना स्वयंभू ईश्वराने असं बनवलंय की तस्मात् परां म्हणजे या आतमध्ये त्याची बघण्याची त्यांची ती ताकदच ईश्वराने त्यांना दिलेली नाहीये. का? परांची खाणी म्हणजे त्याच्यावरचे छिद्र किंवा दोष असे ईश्वराने निर्माण केलेले आहे. पुढे काय म्हणतात? कश्चित धीर प्रत्यगात्मन ऐक्षत. की जे धीर विवेकी पुरुष असतात, जे धीर आणि विवेकी पुरुष असतात ते काय करतात की ज्यांना प्रत्यगात्मन ऐक्षत म्हणजेच आत्मतत्वाचं त्यांना साक्षात्कार करून घ्यायचा आहे, साक्षात्कार करून घेण्याची ज्यांची इच्छा आहे, असे जे धीर पुरुष काय करतात? आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. ज्यांना अमृतत्व प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर ते काय करतात? आवृत्त चक्षुः म्हणजे आपल्या डोळ्यांना झाकतात. आता इथे चक्षु फक्त एकच इंद्रियांचं नाव घेतलंय, पण त्याच्या माध्यमातून त्यांनी समस्त इंद्रियांच्या ज्याला म्हणतो की त्यांना रिप्रेझेंट करण्याकरता इंद्रियांचं प्रतीक म्हणून चक्षु वापरलेले आहेत. आणि काय म्हटलंय? त्यांना आतमध्ये वळवा असंही म्हटलंय, आवृत्त चक्षु. पहा काय सुंदर शब्दरचना आहे. आणि ज्याला आपण म्हणूया की टेक्निकली किती परफेक्ट आहे. आवृत्त चक्षु म्हणजे त्या इंद्रियांना की आता या इंद्रियांच्या माध्यमातून आपण आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर ते आतमध्ये वळणारच नाही. कर्मेंद्रिय तर अजून स्थूल आहेत, ज्ञानेंद्रिय पण त्या दृष्टीने स्थूलच आहे, पण कर्मेंद्रियाच्या दृष्टीने ज्ञानेंद्रिय थोड्या सूक्ष्म असतात. पण आता ज्ञानेंद्रिय पण आत वळू शकत नाही, तर कर्मेंद्रिय त्यांना आतमध्ये वळवणं अशक्य, इम्पॉसिबल. प्रयत्न करून बघा, होणारच नाही. म्हणून इथे आचार्य यम काय म्हणतात? आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन्. म्हणजेच काय की ज्या लोकांना आत्मतत्व प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे
ज्या लोकांना प्रत्येकात्मन त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे, ज्या इंद्रिय सतत बाहेर धावत असतात त्यांना बाहेर न धावू देता त्यांना स्वगोलके म्हणजे त्यांच्या केंद्रात त्यांना बंद करून ठेवायचं, म्हणजे बाहेर जाऊ द्यायचं नाही. तर हे फरक झाला मनाची फॅकल्टी आणि इंद्रियांची फॅकल्टी. इंद्रिय बाहेरच बघणार, तुम्ही आतमध्ये बघू शकत नाही. आणि मनाची फॅकल्टी तो आत पण बघू शकतो आणि बाहेर पण बघू शकतो. आणि ज्यांचं मन फक्त आतच बघतं तेच पात्र ठरतात, आत्मसाक्षात्कार करतात. पण ह्या इंद्रिय बदमाश की ज्यांना फक्त पात्रता बाहेर बघण्याची आहे ते बाहेर बघत असतात आणि त्या मनाला छळत असतात, चलबिचल करत असतात. तर काय केलं पाहिजे? आणि कधी कधी मन स्वतः पण आपण उदाहरण घेतलं होतं, मन स्वतः सुद्धा पूर्वस्मृतीमुळे पूर्वसंस्कारांमुळे त्याच्यामुळे चलबिचल होत असते. तर या इंद्रियांना आपण म्हणतो की आपल्या आपल्या केंद्रात त्यांना बंद करून ठेवायचं. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हे इंद्रिय ऐकतात कोणाचं? मनाचं. मनाच्या माध्यमातून आपण त्या इंद्रियांना कंट्रोल करू शकतो, लक्षात ठेवा. हा फार मोठा सिद्धांत आहे. पण आता आपलं मनच जर बेशिस्त असेल तर इंद्रिय कशा शिस्तीमध्ये येणार हो? आता आपण सिद्धांत काय घेतला तर थोडीशी उजळणी करूया की मन आणि इंद्रिय यांची बिलकुल जवळीक आहे एकदम. त्यातून मन आत किंवा बाहेर बघू शकतो. साधकाचं मनाने आतमध्येच बघितलं पाहिजे, पण संस्कारांमुळे पूर्वस्मृतीमुळे त्याच्यामध्ये चलबिचल होत असते आणि तो इंद्रियांना चितवत असतो किंवा कधी कधी इंद्रिया मनाला चितवत असते आणि हे दोघे मिळून घोळ घालत असतात. कंट्रोलिंग पॉवर मनाकडे आहे, पण मनच जर चलबिचल असेल तर त्या इंद्रिय चलबिचल करणारच. म्हणजेच लौकिक उदाहरण घ्यायचं तर घरामध्ये आईवडिलांना जर शिस्त नाहीये तर मुलांमध्ये शिस्त कुठे येणार? बिलकुल प्लेन आणि सिंपल आहे. घरामध्ये जर आईवडिलांनाच शिस्त नाही तर मुलांकडनं शिस्ताची अपेक्षा करणं अशक्य आहे. कारण की ते लहान मुलं आहेत, त्यांचं मन चलबिचल तर करणारच, त्यांच्या इंद्रिय बाहेर धावणारच. तर आपल्याला काय केलं पाहिजे की जेव्हा आपण या सगळ्या इंद्रियांना त्यांच्या केंद्रामध्ये बंद करू इच्छितो तर त्याच्याकरता आपल्याला स्ट्रॉंग मन पाहिजे, शिस्तशीर मन पाहिजे. आणि मनाला कैयात ठेवणं म्हणजे त्याला काय म्हणतात? शम. म्हणजेच काय म्हणतो भगिनींनो, जे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की ज्याचं शम चांगलं आहे त्याचं दम चांगलं होणारच. हे सांगण्याकरता इतका पूर्ण द्राविडी प्राणायाम केला. ज्याच्या जीवनामध्ये मनावरती जबरदस्त ताबे आहे त्या मनाच्या माध्यमातून तो मनावरती सुद्धा कंट्रोल ठेवेल, मनाला कैयात ठेवेल. आणि मन कैयात असल्याने त्या इंद्रियाने कितीही उड्या मारल्या तरी सुद्धा ते मन त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणारच. आणि जर काही म्हणजे असे प्रसंग येतात जीवनामध्ये की कधी कधी मन सुद्धा चलबिचल होतं, तर मन कोणाचं ऐकतं? बुद्धीचं. का? कारण की निर्णय कोण घेत असते? निर्णय नेहमी बुद्धी घेत असते. म्हणूनच बुद्धी जेव्हा निर्णय घेत असते, बंधू भगिनींनो, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आपल्या जीवनामध्ये हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मन आणि इंद्रिय यांचं जबरदस्त जवळचा संबंध आहे आणि एकमेकांना ते चितवत असतात. म्हणून हे अपेक्षित आहे की त्या इंद्रियांना कंट्रोल करण्याकरता मन खूप स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजेच काय होईल की मन स्वतः पण त्याच्यामध्ये चलबिचलपणा येणार नाही आणि तो इंद्रियांना सुद्धा चलबिचल होऊ देणार नाही. म्हणजे इंद्रियांना कैयात ठेवणं, कैयात ठेवून विषयांपासून दूर ठेवून, फक्त कैयात ठेवणं नाही, विषयांपासून दूर ठेवून आणि त्यांच्या त्या केंद्रामध्ये त्यांना बंद ठेवणे, त्याला म्हणतात दम. हे फार अतिशय एक महत्त्वाचा तो हा पैलू आहे. आता याच्या संदर्भामध्ये अजून थोडीशी खोलवर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. वेळ जवळपास झालेली आहे, पण थोडी चर्चा करून मग आपण तिथे थांबूया. आपण आधीच चर्चा केली बंधू भगिनींनो की पहा, इंद्रियांचा स्वतःचा विवेक नसतो.
आणि ते सतत बाहेरच बघत असतात आणि फक्त मनाच्या माध्यमातूनच त्या इंद्रियांना आपण कंट्रोल करू शकतो. आणि मनावरती ताबा मिळवण्याकरता अर्थातच विवेक पाहिजे, आणि तो विवेक कुठे असतो? बुद्धीमध्ये असतो. मी आता म्हणतो आपल्या पुढे मांडलं की बुद्धी ही विवेकाला मनाला कंट्रोल करत असते. पण केव्हा? की जेव्हा बुद्धीमध्ये विवेक असेल. आता मी हे सगळे शब्द वापरतोय बंधू भगिनींनो, मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त. तर हे सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या नसून यांचं एकच नाव जर घ्यायचं असेल तर अंतःकरण म्हटलं तरी चालेल. याच्या आधी मी एक सिद्धांत मांडलेला आहे की घरामध्ये एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती कोणाचा मामा असतो, कोणाचा काका असतो, कोणाचा मुलगा असतो, कोणाचा पती असतो, पण ती व्यक्ती एकच असते. फक्त वेगळे वेगळे संबंध असल्याने कोणी त्याला मामा म्हणतं, कोणी त्याला काका म्हणतं, कोणी त्याला बाबा म्हणतं, तर कोणी त्याला दादा म्हणतं. बिलकुल तसंच हे अंतःकरण ही एकच वस्तू आहे. पण हे अंतःकरण जेव्हा चलबिचल होतं तेव्हा त्याला मन म्हणतो, जेव्हा निर्णय घेते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतो, जेव्हा पूर्व स्मृती त्याला छळतात तेव्हा त्याला आपण चित्त म्हणतो, आणि जेव्हा तो त्याच्यामध्ये अहमबोध होतो नेहमीच असतो त्याला आपण अहंकार म्हणतो. पण ही वस्तू, ही चीज ही एकच आहे. हे लक्षात ठेवा फक्त एवढं. याच्या पुढचं एक थोडंसं उदाहरण घेऊया की कसं आध्यात्मिक जीवनामध्ये मनाचं आणि इंद्रियांचं कसं एक ज्याला म्हणतो की फार जवळचा संबंध आहे, आणि आपण आपल्या मनाला ताब्यात ठेवल्याने खूप सशक्तपणे आपल्या इंद्रियांवरती सुद्धा आपण ताब्या मिळवू शकतो. आणि अत्यंत बोलकं उदाहरण आहे ते. उदाहरण त्याची चर्चा करून मग तिथे थांबूया. भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य हरी महाराज स्वामी तुर्यानंदजी यांचं नाव आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकलं असेल. यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की हे इंग्लंडला असताना स्वामीजी त्यांना घेऊन गेले होते. त्यांच्या पायाला काही एक इजा झाली होती. तर एक छोटी शस्त्रक्रिया करणं ते अपेक्षित होतं. जेव्हा त्यांना ऑपरेशन टेबलवरती नेण्यात आलं तेव्हा, आता त्यावेळेसचा तो काळ, आता हे जवळपास 1899ची जवळपासची गोष्ट आहे. त्यावेळेस ते असं काही लोकल एनेस्थेशिया वगैरे नव्हता. तेव्हा नाकात ते हे देऊन फॉर्मेलिन वगैरे देऊन त्याला पूर्ण अचेतन करण्यात येत असे आणि नंतर ऑपरेशन करण्यात येत असे. तर तेव्हा त्यांना ते एनेस्थेशिया देण्याची पाळी आली. तर त्यांनी डॉक्टरांना विचारलं की तुम्हाला हे ऑपरेशन करण्याकरता किती वेळ लागणार. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त अर्धा तास, अर्धा ते पाऊण तास. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुम्ही मला हे एनेस्थेशिया देऊ नका. डॉक्टरांनी म्हटलं की अहो खूप तुम्हाला तुमच्या पायाला आम्ही म्हणजे तळ पायाला तिथे कट देणार आहोत. आतमध्ये सगळं ते मांस काढून ते आतमध्ये जे काही रुतलेलं आहे त्याला काढायचं आहे, हे खूप दुखणार आहे. तर तुर्यानंदजी महाराजांनी स्पष्टपणे म्हटलं की पहा, मी माझं मन पाऊण तासाकरता या शरीराच्या बाहेर काढणार आणि पाऊण तासामध्ये तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा, मला काहीही होणार नाही. अहो तुम्ही पाय हलवाल, आम्हाला म्हणजे त्रास होईल, अजून कुठे काही कटबीट लागला तर दुसराच काही प्रॉब्लेम होईल. पण हरी महाराजांनी म्हटलं विश्वास ठेवा, एक एवढा अर्धा इंच सुद्धा माझा पाय हलणार नाही. असं म्हणून पहा, तुर्यानंदजी महाराजांचं आपल्या मनावरती इतका जबरदस्त ताब्या होता की त्यांनी आपलं मन त्या शरीराच्या बाहेर काढलं, म्हणजे इंद्रियांपासून वेगळं केलं. आणि ही घटना इंग्लंडमध्ये तिथल्या निष्णात डॉक्टरांपुढे झालेली आहे. आणि जसंच डॉक्टरांनी त्यांच्या पायाला ते कापण्याची सुरुवात केली तर आश्चर्य की कोणत्याही प्रकारची मूवमेंट किंवा तोंडातून काही असा शब्द निघतोय, काहीच नाही. निश्चेत महाराज शांतपणे पडलेले होते. ती पूर्ण शस्त्रक्रिया छोटीशीच होती, पूर्ण करण्यात आली आणि पूर्ण जी झाली त्याच्यानंतर मग हळूहळू जवळ पाऊण तास, म्हणजे पहा त्यांनी मनाला किती कंट्रोल ठेवलं होतं की बरोबर पाऊण तासानंतर त्यांच्या शरीरामध्ये हालचाल सुरू झाली. पण ऑपरेशन बिलकुल कोणत्याही प्रकारच्या अडचणी विना ते पूर्ण झालं. आणि जसंच त्यांच्या त्या म्हणजे पायामध्ये मग हळू जेव्हा त्यांचं मन आलं तर पायामध्ये ती जी वेदना होत होती त्याच्यामुळे थोडं पाय हलू लागला.
तर म्हणण्याचा अर्थ काय की पहा, त्यांचा मनावरती इतका ताब्या होता की त्यांनी मनाच्या माध्यमातून आपली जी त्वचा ज्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली पायावर, त्याच्यावरती कंट्रोल मिळवला. कशाच्या माध्यमातून? मनाच्या माध्यमातून. म्हणजे मन त्यांनी संपूर्णपणे शरीराच्या बाहेर काढलं आणि मन तर ताब्यात होतच, पण मनाच्या बरोबर त्या इंद्रियांवरती, त्या म्हणजे त्वचेवरती आणि पाय जी की आपली कर्मेंद्रिय आहे त्याच्यावरती सुद्धा ताब्या मिळवला आणि काय केलं, शस्त्रक्रिया ते बिलकुल निर्बाधपणे पूर्ण झाली आणि त्यांना कोणताही त्रास झाला नाही. नंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ते सामान्य स्थितीमध्ये आले तर त्यांना नक्कीच मग तो त्रास जाणवला, पण ऑपरेशन ते व्यवस्थित पूर्ण झालं. आणि ही घटना इंग्लंडचे निष्णात डॉक्टर त्यावेळेस त्यांच्या समोर घडली. तर याला म्हणतात दम. म्हणजेच काय की मनाद्वारे या इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवून त्यांच्या त्यांच्या केंद्रामध्ये स्व गोलके त्यांना तिथे बांधून ठेवणं हे गरजेचं आहे. का? आपण आता चर्चा केली की मन आणि इंद्रिय यांचा जबरदस्त एक ज्या म्हणतो की संबंध आहे जवळचा, आणि एक डिस्टर्ब झालं तर दुसरं डिस्टर्ब होत असतं, आणि नाहीतर दुसरं या पहिल्याला डिस्टर्ब करतं आणि गोंधळ करत असतं आणि आपल्याला मोक्षापासून ते दूर करत असतात. तर आज आपण थोडक्यात ही चर्चा केली. याची अजून काही विशेष करून फार महत्त्वाच्या काही घटना त्याची चर्चा आपण पुढच्या बुधवारी करण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ आज संपलेली आहे, तर आज आपण इथेच थांबूया. आपल्या सर्वांशी निरोप घेण्याच्या आधी मी सूचना पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करू इच्छितो, रिपीट करू इच्छितो की जरी आज श्रावण मास प्रवचनमालेचा आज समारोप आपण केलेला आहे, पूजनी महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, तरी सुद्धा ही जी गीता आणि आत्मबोधची ही व्याख्यानमाला आहे दर सोमवारी आणि दर बुधवारी ही अशीच राहणार. तर भगवद्गीता सोमवारी आणि शुक्रवारी, वेळ संध्याकाळी 7 ते 8 आणि आत्मबोध दर बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 ही अशी सतत चालूच राहणार आहे. तर आपल्या सर्वांशी शुक्रवारी भगवद्गीतेच्या वर्गात पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण